कीपरच्या हातामध्ये काय घडलं तर चेंडू आलाय डॉट एक एक चेंडू सुशांत आणि रोशन ही जोडी यॉर्कर चेंडू मोठा प्रहारी फटका मारण्याचा प्रयत्न पावलांचा प्रयास पण केला होता परंतु हाती काय आलं तर डॉट चेंडू आला गोलंदाज वारंवार सफल होतोय आणि मेंटेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मारण्याचा मानस हा फलंदाजाचा असतो परंतु यावेळेला गोलंदाज मात्र जखडून ठेवतोय फलंदाजांना कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क जणू होत नाहीये काय घडलं जर ते चेंडू येतात निर्धाव आणि एक एक चेंडू वाशाळा संघासाठी लाभदायक असतील निर्धाव चेंडू बॅट वरती पडला चेंडू यावेळेला कनेक्ट झालाय वन बाउंस चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर हा येतोय सीमापार पहिला चौकार या चौकारच्या साह्याने संघाचा आकावडं पण होतंय कसारा संघाचं अब्सोल्युटली बॅटिंग याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल कारण उंबरमाळी संघानं पहिल्या इनिंग मध्ये 6 षटकांमध्ये तब्बल 99 धावा लगावल्या होत्या यावेळेला कसारा संघाच्या वतीनं किती धावा पाहायला मिळतील परंतु इथे गोलंदाज मात्र वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करतोय 3 चेंडू फेकलेत 4 धावा खर्च झाल्यात चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली टेड चेंडू असेल 3 चेंडू फेकलेत 4 धावा फलकावरती अर्जित पाहायला मिळत आहेत क्या बात आहे लीडिंग गेज लागले डी झोन मध्ये चेंडू जाईल का परंतु शतरक्षण सुद्धा चांगलं झालंय परिणामी यावेळेला स्ट्राइक रोटेट असेल सुशांत आणि रोशन रवी गोलंदाजी मार्कवरती सेमीफायनलची मॅच पाहतोय मित्रांनो आपण आणि जो संघ विजय प्राप्त करेल तो उत्पन्न फेरीमध्ये प्रवेश करणार आहे थेट फायनलच्या सामन्यामध्ये तो खेळणार आहे तर धावसंख्या झाली 5 धावा 4 चेंडू फेकलेत काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतेय अप्रतिम शतरक्षण सुद्धा सजावट पाहायला मिळतेय क्या बात आहे फटका ऑन साइडला उडवलाय परंतु फटक्यामध्ये ताकद कमी पाहायला मिळतेय काउ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातोय चौथी धाव पाहायला मिळाली गुड रनिंग अँड बिटवीन द विकेट 2-2 धावा घेतल्या जातील आणि 2 धावेने पाहू शकाल मिसअंडरस्टँडिंग वाशाळा संघाच्या वतीने केली जाते तिथे 1 धाव होती तिथे 2 धावा घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावफलक मात्र पुढे जातोय धावसंख्या झाली आहे 7 धावा षटकातला पुढील चेंडू चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते मोठा पटका जणू मारू दिला नाही क्या बात आहे मोठा पटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा सफल झाला फलंदाज स्लोअर गोलंदाजीमध्ये वेग नाही परंतु चेंडू स्विंग होतोय अर्थात आपण पाहू शकाल षटकाची समाप्ती धावफलक मात्र 7 धावा फलकावरती काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली मेंटेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाताळली गेली गोलंदाजी 8 धावा अप्रतिम गोलंदाजी विकेट मात्र यावेळेला गमावली नाही फलंदाज दोन्ही मैदानात तैनात असतील सुशांत आणि रोशन रवीचं षटक सफल झालाय 6 षटकांचा खेळ आहे दुसरं षटक चालू होईल यावेळेला इंडिका गाडी जर कुणाची असेल तर जरा बाजूला करायची आहे एर्टिका जरा गाडीवाले ज्यांची गाडी असेल त्यांनी जरा बाजूला करायची आहे गाडी षटक क्रमांक 2 गोलंदाज योगेश वाशाळा प्रीमियर लीग आणि यजमान संघ वाशाळा आपल्या घरच्या मैदानावरती अप्रतिम परफॉर्मन्स वाशाळा संघाच्या वतीने केला जातोय ज्या
षटक क्रमांक दुसरं आणि ह्याच वाशाळा संघाच्या खेळाडूंनी शहापूर तालुक्यातील एक अग्रेसर संघ म्हणून खंडीचा पाडा त्या संघाला अवघ्या 29 धावांवरती अलाउड केलं गेलं होतं. काय अफलातून गोलंदाजी वाशाळा संघाच्या वतीनं दसई मैदानावरती पाहायला मिळाली होती. षटक क्रमांक दुसरं वेळ कमी घ्या. टाइम इज इम्पॉर्टंट. वेळेला महत्व द्या. वेळ थांबत नाही. थांबतो तर तुम्ही आम्ही त्या अनुषंगाने वेळेला महत्व द्या. दुसरं षटक योगेश गोलंदाजी मार्गवरती. सुशांत आणि रोशन धावसंख्या 8. पहिलं षटक समाप्त झालंय. दुसरं षटक मेंटेटरी पॉवर प्लेचं षटक हे सुद्धा आहे. सफल होतोय गोलंदाज. पुन्हा सफल. सेंडू पडला जाईल. फुल टॉस. सेंडू एक्स्ट्रा कव्हर झोन. अप्रतिम झेल. नो चेंडू आहे आणि वा रे वा, कॉल चुकीचा पाहायला मिळाला. मिस अंडरस्टँडिंग. फलंदाज यावेळेला स्वतःच्या हातावरती पायावरती कुराडा मारून घेतलाय. नाखुश नाराज असेल. जातोय परतीचा प्रवास असेल. एकच धाव. फ्रेट मात्र यावेळेला नक्कीच असेल. फक्त रनआउटची विकेट जाते. बॉल काउंट होतो एक रन आणि फ्रीट असेल कायम. न्यू बॅट्समन न्यू बॅट्समन संतोष आणि सुशांत. स्ट्राइक एंडवरती सुशांत आहे. यावेळेला फ्रीट चेंडू असेल. सुवर्ण संधी आहे. या चेंडूचा लाभ घेतला जाईल का? कारण पश्चिमेकडनं पूर्वेकडे वारे आहेत. कारण उजव्या हाताच्या फलंदाजाला यावेळेला नक्कीच खेळण्याची संधी आहे. पण तो संधीचं सोनं करता येत नाही. काय घडलं तर चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा औषकाला डॉट चेंडू येतोय. परिणामी सुरुवात यावेळेला योगेशच्या माध्यमातून सुद्धा चांगली होतीये. कारण पहिल्या षटकामध्ये 8च धावा खर्च झाल्या होत्या आणि चांगली गोलंदाजी वाशाळ संघाच्या वतीनं. यजमान संघ आहे. घरच्या मैदानावरती आपलं कर्तृत्व दाखवलं जात आहे. चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. पुन्हा विकेट गमावली जाईल. वा रे वा, फलंदाज बाद होतोय. पुन्हा मिस अंडरस्टँडिंग पाहू शकाल कसारा संघाच्या वतीनं. धावफलक यावेळेला थांबला जातोय. सुशांत बॅक टू द पवेलियन. खेळीचा अंत संपुष्टात आला. आज खऱ्या अर्थाने काय घडलं जात आहे? चमत्कार घडला जातो. वारंवार विकेट जात आहेत कसारा संघाच्या. सामना अति महत्वाचा सेमीफायनलचा थरार मित्रांनो आपण पाहतोय. आणि या सामन्यामध्ये चुकी केली जाते कसारा संघाच्या वतीनं. कारण इथे गोलंदाजांना मात्र श्रेय मिळतोय. योगेश गोलंदाजी मार्गवरती सफल गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरं षटक चालू आहे. बॅट्समन ऋतिक यावेळेला. बॅट्समन ऋतिक. योगेशचा पुढील चेंडू षटकातला. ओहो, नक्कीच पाहू शकाल चेंडू क्रॉस द लाईन जातोय. अवंतर धाव यावेळेला. हात समांतर धावा अवंतर. धावसंख्या मात्र पुढे जाते. वाईटच्या स्वरूपाने धावसंख्या झाली 11 धावा. षटक क्रमांक दुसरं आणि अफलातून चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल योगेशच्या माध्यमातून सुद्धा. चेंडू सिंगल धाव यावेळेला. ओहो, बिग पॉवरफुल फटका. क्षेत्ररक्षण तैनात नाही. वन बाउंड. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. हा येतोय सीमा पार. चौकार. 4 धावेने धावफलक पुढे. 15 रन्स कसारा. 2 लॉस. याच प्रकारची लेंथ, याच प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. 60, 65, 70 धावा फलकावरती अर्जित कराव्या लागतील तरच एक बिग फाईट पाहायला मिळेल. प्रतिस्पर्धी संघ वाशाळ संघ तितकाच आक्रमक आणि बलाढ्य संघ आहे. कारण दोन्ही संघांना बक्षीस लागू आहेत. त्या अनुषंगाने सुपर 4 मध्ये जाणं
वा रे वा, फ्लॉन लेनचा वापर, एक्स्ट्रा कव्हर, झोन स्वीपर, बाउंड्री लाईन, सीमापार चौकार, वेगाने सॉर, सिंधू हा येतोय चौकारासाठी, बॅक टू बॅक दोन चौकार, धावसंख्या तब्बल 19 धावा. दुसरा षटक गोलंदाजीचा घेतला जातोय, समाचार मागणी गोलंदाजी ठरली जाते. योगेश्वरती दडपण, एकोणावीस धावा फलकावरती पाहू शकाल. दडपण निर्माण होतंय, गोलंदाजावरती प्रेशर. ज्या वेळेला दोन चौकार लगावले जातात त्यावेळेला सातत्याने हो चांगला चेंडू पाहायला मिळाला. डी झोन मध्ये चेंडू जातोय, फाईन लेग, क्षेत्ररक्षण तैनात, सिंगल धाव घेतली जाते बाईच्या रूपामध्ये. दॅट्स वेल. दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावसंख्या झाली आहे 20 धावा. दोन गडी बाद कसारा संघाची. षटक क्रमांक 3 गोलंदाज पुन्हा रवी. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी रवीच्या वतीने फेकली गेली. यावेळेला पुन्हा संधी आहे रवीला वापसी करण्याची. तिसरं षटक 6 षटकांचा खेळ असेल. सेमीफायनलची मॅच जणू पाहतोय आणि ह्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये वापसी झाली गोलंदाजाच्या वतीनं. वाशाळ संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पडली जाते मैदानाच्या वरती. धावा खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो. भविष्यातील आनंदाचा क्षण, ताटातील अन्नाचा कण आणि क्रिकेटमधील धावतारण खूप महत्वाचा आहे. धाव्यांची गरज आहे. धावा नसतील तर प्रतिस्पर्धी इनिंग मध्ये गोलंदाजावरती सातत्याने दडपण येतो. आपण पाहिलं असेल उंबरमाळी आणि लाहे सामना, ज्या वेळेला 99 धावा केल्या त्यावेळेला गोलंदाजांचा आत्मविश्वास हा दुगणा झाला. कारण 100 धावा करणं यावेळेला सोपं नसतं. गोलंदाजावरती सुद्धा दडपण त्यावेळेला येत नसतं. यावेळेला कसारा संघ जर धावा बनवेल तर कसारा संघाच्या गोलंदाजांवरती सुद्धा दडपण यावेळेला पुढच्या इनिंग मध्ये कमी होईल. परंतु धावा येत नाहीत. 20 धावा. तिसरं षटक चालू आहे. एक चेंडू फेकला. वाह, या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. सिंधूला आकाशात धाडलाय. सिंधू वेगाने सर, बाउंड्री लाईन पार, चौकार. चार धावा आल्या. 4 धावेने वाशाळे संघाची धावसंख्या पुढे जाते. कसवारी कसारा संघाची धावसंख्या झाली आहे 24 धावा, 24. कसारा विपक्ष वाशाळा सेमीफायनलचा थरा. थोड्याच वेळात पेंढरी विपक्ष ओमसाई उंबरमाळी सामना पाहायला मिळेल. तो सुद्धा सेमीफायनलचा थरार. तिसरं षटक चालू आहे आणि चांगली गोलंदाजी जणू पाहायला मिळते. 3 षटकारांसाठी फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे. 3 षटकार जर लगावल्यास तर प्रशांत बांबळे यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. काय बात आहे, पैशांची उधळण केली जाते बांबळे साहेबांकडनं. 3 षटकारांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज प्रशांत बांबळे यांच्याकडनं मारण्याची गरज आहे. आणि धावसंख्या पाहू शकाल 25 धावा. बाबरावसाठी बाबरावला सुद्धा संधी आहे. षटकार मारलेस 500 रुपये सुद्धा मिळतील आणि धावसंख्या सुद्धा कसारा संघाची पुढे जाईल. संतोष राऊत. तिसरं षटक चालू आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी जणू पाहायला मिळते. 60-65 धावा फलकावरती अर्जित कराव्या लागतील तरच एक सुंदर सामना, एक बिग फाईट मित्रांना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण वाशाळा संघ तितकाच मोलाचा, बेताचा आणि बलाढ्य संघ मानला जातो.
पाहू शकाल गुडलेंदूरचा चेंडू सफल झाला, गोलंदाज बॅट आधी उचलली गेली, चेंडू नंतर पडला गेला, विकेट किपरची गवसणी केली, गोलंदाज सफल, फलंदाज असफल, धावसंख्या मात्र जैसे ते असेल, फक्त आणि फक्त 25 धावा, तिसरं षटक फेकलं जातं, बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन जर पाहायला मिळत नाही, काय घडलं जाते गोलंदाजी मार्कवरती, सातत्याने चांगली गोलंदाजी पाहू शकाल. ओहो फुलटॉस चेंडू, सरळ स्ट्रेट ड्राइव्ह, संरक्षण चेंडू खाली, अरे वा सुंदर झेल, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. किती वर्षाचा मुलगा असेल, जवळजवळ 14 ते 15 वर्षाचा. आज संघाला तारले, आज संघासाठी काम केले, वाशिळा संघासाठी आज खऱ्या अर्थाने झेल घेतलाय, चांगला मासा गळायला लागलाय. फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन. रवींद्र भोयर यांच्याकडनं या झेलसाठी 100 रुपये कॅश प्राइस. प्रवीण दसाडे यांच्याकडनं सुद्धा 101, तुला मिळतील मित्रा 200 आणि 2 रुपये थोड्याच वेळात. प्रशांत बांबळे यांच्याकडनं सुद्धा 101, तुला मिळतील 300 आणि 3 रुपये. किशोर सोनवणे यांच्याकडनं सुद्धा 101. आज खऱ्या अर्थाने एक झेल मिळतील 303 रुपये. क्या बात आहे, कमाल झेल. कमालीचा झेल पाहायला मिळाला, उत्कृष्ट झेल. कीर्ती मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे. अगदी स्वयंसेवक चेंडूवरती लक्ष ठेवायचं आहे, कुठल्याही प्रकारे चेंडू हरणार नाही याची आपण पाहतोय मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये धुवाधार गोलंदाजी, 125 ते 130 ग्रॅमचा चेंडू, 910,000 ग्रॅमची बॅट या साह्याने चालू आहे हा थरार सेमीफायनलचा. प्रत्येक षटकारासाठी प्रशांत दामले, फक्त कसारा संघासाठी प्रत्येक षटकारासाठी प्रशांत दामले यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु या दुपारच्या सत्रामध्ये या प्रकाश झोकामध्ये सुंदर झेल पाहायला मिळाला मित्रांनो. क्या बात आहे, या वेळेला लाईन लॅप सांभाळून टाकलाय चेंडू जातो खोलवर टप्प्याने विकेट किपरच्या हातामध्ये. तिसऱ्या षटकाची समाप्ती, धावसंख्या मात्र जैसे ते असेल, फक्त आणि फक्त 25 धावांवरती गाडी थांबली आहे कसारा संघाची. तिसऱ्या षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. लहानग्याचं कौतुक करावं तितकं कमीच. सुंदर सामना आज खऱ्या अर्थाने या मैदानावरती कसारा विपक्ष वाशाळा या दरम्यान पाहतोय आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी वाशाळा प्रीमियर लीग 2022 या व्यवस्थापन मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो. मनोर भुईर आणि नितीन शेलवणे आदरणीय यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आज कमाई झाली आहे मर्दाची, एक चेंडू पकडलाय आणि कमाई झाली आहे जवळजवळ 1300 रुपयाची. काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थाने मूर्तीला महत्व आहे की कीर्तीला महत्व आहे, दोघांनाही महत्व आहे. लहानसा मुलगा अप्रतिम झेल 1300 रुपये कमाई. 14 षटक चालू, षटक गोलंदाज योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अफलातून गोलंदाजी आणि त्यापेक्षा अफलातून डिपार्टमेंट फिल्डिंगचं झालंय वाशाळा संघाच्या वतीनं. पुन्हा उडवलाय चेंडू आकाशात, चेंडू यावेळेला काउकनरिजच्या डोक्यावर सळ मैदानाच्या बाहेर जाईल. आहे तो कसारा संघासाठी षटकार. प्रशांत दामले यांच्याकडनं मिळतील 100 रुपये. फलंदाज रुपेश याच्या बॅट मध्ये पहिला षटकार जणू आलाय कसारा संघासाठी. धावसंख्या झाली 31 धावा, 31 रन टीम टू कसारा. दोन्ही संघ कसारा विभागातले वाशाळा आणि कसारा. त्यानंतर थोड्याच वेळात प्रेक्षकांना पाहायला मिळेल एक धोबादार सामना, एक बलाढ्य सामना, एक आक्रमक सामना. पेंढरी विपक्ष ओम साई उंबरमाळी. षटक क्रमांक 4, स्वतःच वैयक्तिक दुसरं, सांघिक 4थं षटक. योगेश पुढील बॉल मार पडला जातोय, सरळ स्ट्रेट ड्राइव्ह. यावेळेला वेगानं स्वार होतोय क्षेत्ररक्षक लहानगा. काय जल्ला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. भन्नाट चेंडू पैकी यावेळेला पडला जातो क्षेत्ररक्षक चेंडू. यावेळेला वाह रे वाह मर्दा,
सूचित केलं जात आहे वेल्डन आणि 2 धावा मात्र यावेळेला किंबवना एकच धाव फक्त आणि फक्त एक धाव फलंदाज यावेळेला पाय घसरून पडला गेला आणि परिणामी एकाच धावावरती थांबावं लागलं स्ट्राइक रेटेड असेल धावसंख्या झाली 32 धावा चौथं षटक चालू आहे आज खऱ्या अर्थाने वापसी केली जाते वर्षासह तैनात आहे निर्माण केलं जाते वाशाळ संघाच्या वतीनं बॅटच्या रडार मध्ये आला नाही चेंडू खराब क्षेत्ररक्षण चेंडू जातोय डेंगा खालनं अलॉंग द कार्पेट शॉट लॉंग ऑन साइड आपण पाहू शकाल एकच धाव आणि या एका धावेने धावफलक पुढे सेम आकडा पाहायला मिळेल 33 धावा चौथं षटक अप्रतिम बॉलिंग फक्त एक चेंडूवरती मोठा फटका आला होता त्यानंतर पुन्हा एकदा सुधारणा केली स्वतःवरती नियंत्रण ठेवलं गोलंदाजीवरती अति महत्वाचा सामना आहे आणि अति महत्वाच्या सामन्यामध्ये योगेश गोलंदाजी मार्क करते ओहो स्लोअर गोलंदाजी चेंडू मध्ये वेग कमी क्षेत्ररक्षण कसं झालंय ओहो यावेळेस चांगलं झालंय गुडघ्यावरती चेंडूला घेतला आणि चेंडूला पुन्हा प्रेस केला हातामध्ये परिणामी आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण परंतु धाव घेतली जाईल 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र 35 च्या घरामध्ये जाऊन पोहोचतीये कसारा संघाची डॉट चेंडू जाणं या वेळेला कसारा संघासाठी धोकादायक असते धावांची गरज आहे चौथं षटक चालू आहे ओहो पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगलियां टेढ़ी करनी पड़ती बट लेकिन टेढ़ी उंगली से भी नहीं निकलता है डी झोन मध्ये चेंडू जातोय पाहू शकाल ज्या वेळेला 22 रूपामध्ये धावा येत आहेत आणि परिणामी या चेंडूवरती एकच धाव येईल हा एका धावेने धावसंख्या 36 कसारा संघाची पाहायला मिळते मनोहर भोईर यांच्याकडनं सुद्धा या कॅच साठी लॉंग ऑन कॅच साठी 100 रुपये आलेले आहेत पैशांची अप्रतिम उधळण झाली एका चेंडूवरती झेल घेतला आणि ओहो सुंदर फटका पाहू शकाल आपण यावेळेला एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडूला खेळलाय चेंडू वेगाने स्वार होतोय सीमा पार हा येतोय पुढील चौकार या चौकारच्या साह्याने षटकाची समाप्ती झाली आहे 4 षटकांचा खेळ संपुष्टात झाला धावसंख्या झाली 40 धावा हॅलो फाईन लेग रिझन मध्ये जी पल्सर आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर आंब्याखाली आंब्याच्या बाजूला जी पल्सर आहे ती जरा फिरवायची आहे रेड ब्लॅक ची गाडी सायलेन्सर चा जो प्रकाश आहे तो इथपर्यंत पोहोचला जातो धन्यवाद सतीश भोईर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचे कॅश प्राइज येते आज सेल घेऊन 5-10 मिनिटे झाली परंतु पैसे मात्र येत राहतात सिद्धेश भोईर ज्याचं नाव आहे ज्या अवलियानं ज्या गुणवान खेळाडूनं हा झेल घेतलाय त्याचं नाव आहे सतीश अर्थात सिद्धेश भोईर सतीश यांच्याकडनं 100 रुपये आले सिद्धेश साठी नाव सुद्धा खूप सुंदर आहे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय सिद्धेशच्या माध्यमातून तर आजचा दिवस शेवटचा दिवस उद्या मित्रांनो महाशिवरात्रीचा दिवस आणि सिद्धेशची महाशिवरात्र मात्र उद्या ही नक्कीच
थाटामाटात होणार. आजच्या आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं मान्यवरांचं उद्याच्या महाशिवरात्री निमित्त वाशाळा प्रीमियर लीगच्या वतीनं या शुभेच्छा दिल्या जातील. पाचवा षटक गोलंदाज सागर धावसंख्या 40 धावांवरती अंक आपण पाहतोय. 4/0 40. चला वेळ काढू नका, आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे. अजून एक सेमीफायनलचा सामना, त्याच्यानंतर मेगा फायनल खेळवायचे. वाह, यॉर्कर सिंधू ड्रॉप करण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न, सफल झाला फलंदाज. गोलंदाज मात्र यावेळेस नक्कीच सफल होतोय. आणि पाहू शकाल एक डॉट चेंडू यावेळेला अडथळा निर्माण करेल कसारा संघासाठी. कारण फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये ज्या वेळेला गोलंदाजी डिपार्टमेंट इनिंग ज्या वेळेला कसारा संघाचे त्यावेळेला मात्र पूर्णपणे दडपण गोलंदाजावरती तयार होईल. हो, पुन्हा सरळ स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न, लीड लागली यावेळेला. फलंदाज स्वतःच्या हातीने चुकी करतोय. बॅक टू पवेलियनचा रस्ता घेतोय. ऋतिक बाद होतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुनील. 2 चेंडू फेकलेत, 1 सफलता. कुठल्याही प्रकारची धाव यावेळेला खर्च करू दिली नाहीये गोलंदाज सागरच्या वतीनं. सागर गोलंदाजी मार्कवरती, परंतु कसारा संघाला सागर दर्या समुद्र तैनात करावं लागेल. मोठ्या अंकाने धावसंख्या उभी करावी लागेल, परंतु अंक मात्र 40 धावांवर थांबलाय. फुल ऑनलाईनचा वापर, बिगेट पॉवरफुल फटका. सिंधू यावेळेला सजलाय. सिंधू निघून जाईल मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावर. प्रेक्षक झोन मध्ये हा येतोय सीमा पार षटकार. धावसंख्या तब्बल 6 ने पुढे जाईल. 46 धावा. बॅट्समन रुपेश सागर आहे. गोलंदाजी डिपार्टमेंट मार्कवरती 5वं षटक चालू आहे. 6 षटकांचा खेळ या मैदानामध्ये पहिल्या इनिंग मध्ये फेकला जाणार आहे. तर हे 5वं षटक चालू आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 6 धावा खर्च झाल्यात सागरच्या वतीनं. 46 धावा कसारा संघाच्या फलकावरती जणू पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी पण पाहायला मिळते, परंतु फटकेबाजी सुद्धा करावी लागेल आणि करणं गरजेचं आहे. फलंदाज यावेळेला सेट आहे. राईट हँड वर द विकेट बॅट्समन. हो, पुढे मारण्याचा प्रयत्न सफल झाला. फलंदाज पाहू शकाल चेंडू प्रत्यक्षाने विकेट कीपरची गवसणी केली. परिणामी डॉट डिलिव्हरी चेंडू. 4 चेंडू फेकले, 6 धावा खर्च झालाय. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल यावेळेला. धावसंख्या मात्र फक्त 46 धावा. शेवट 5वं षटक फेकलं जातं. 1 षटक अजूनही शिल्लक आहे. 60 धावांपर्यंत मजल मारावी लागेल कसारा संघाला. तर 10 धावांचा रन रेट मात्र समीकरण यावेळेला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका यावेळेला फसला. चेंडू जातो फाईन ऑन द कार्पेट शॉट. तितक्याच वेगात क्षेत्ररक्षण झालं. एकच सिंगल धाव आणि एका सिंगल धावेने धाव फलक पुढे. 47 धावा पाहायला मिळतील फलकावरती. धीम्या गतीने बॅटिंग सुरू आहे कसारा संघाच्या. यावेळेला एकच फक्त मोठा फटका आलाय. 5 चेंडू फेकलेत, चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. 7 धावा फक्त खर्च झाल्यात. पाचवं षटक. अप्रतिम गोलंदाजी. एक मोठा फटका येऊनही त्यानंतर मोठा फटका जणू पाहायला मिळत नाही. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. फुल ऑन लेनचा वापर, पुन्हा फटक्यामध्ये अमर्यादा पाहायला मिळाली. चेंडू खाली क्षेत्ररक्षण जातो. चेंडू गेन यावेळेला झेल ड्रॉप झालाय. अच्छे किलोडे का कॅच लेन यावेळेला दरवाजेवर आयु खुशिया लॉट देना. झेल सुटला गेला. परिणामी फलंदाज जीवित असेल. षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. 5 षटक संपुष्टात आले. धावफलक पाहू शकाल आपण. 49 धावा. 1 धाव यावेळेला नक्कीच कमी आहे. हफसेचुरी अर्धशतक पाहण्यासाठी कसारा संघाला 1 षटक शिल्लक आहे. 49 धावा फलकावरती जणू पाहायला मिळत आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत.
शेवटचं आणि अंतिम षटक, षटकातलं शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी सुसज्ज गोलंदाज यावेळेला आमंत्रित केलं जाते कर्णधाराच्या वतीनं. गोलंदाज योगेश स्वतःच वैयक्तिक पहिलं सांघिक 6वं आणि अंतिम षटक, शेवटचं षटक योगेशच्या वतीनं फेकलं जाईल. 49 धावा. प्रशांत बांबळे यांच्याकडनं प्रत्येकी षटकाला मागे 100 रुपयाचा कॅश प्राइज येणार आहे आणि आतापर्यंत 2 षटकार लगावले, 200 रुपयाचा कॅश प्राइज आपण द्यायचा आहे. तर 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये किती षटकार पाहायला मिळतील? समोर बॅट्समन आहे, यावेळेला स्ट्राईक एंडवरती कसारा संघाच्या वतीने नॉन स्ट्रायकर बॅट्समन सुद्धा आहे आणि योगेश गोलंदाजी मार्कवरती शेष पुन्हा एकदा सफल होतोय. तर सुरुवात केली जाईल गोलंदाजीला. यावेळेला या संध्याकाळच्या सत्रामध्ये कोवळा ऊन पाहतोय आपण आणि मेगा फायनलचा दिवस आहे. ग्रँड फिनाले पाहायला मिळेल. हा आहे सेमी फायनलचा थरार. थोड्याच वेळ पुन्हा एकदा सेमी फायनलचा थरार जणू पाहायला मिळेल प्रेक्षकांना. सेंडू पडला जातोय, बात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ऑन साइडला कनेक्ट केल्या सेंडूला. सेंडू मागे क्षेत्ररक्षण तैनात होतोय. दुहेरी धावेसाठी प्रयत्न केला. गुड रनिंग अँड बिटवीन द विकेट. 2 धावा घेतल्या जातील. अर्धशतक पाहायला मिळेल. 50+ धावा होत आहेत कसारा संघाच्या. 51 धावा जणू फलकावरती पाहायला मिळतील. प्रशांत बांबळे यांच्याकडनं 101 रुपयाचा कॅश प्राइज येणार आहे, परंतु षटकार मारल्यास दिले जातील. सिद्धेश भोईरसाठी आज खऱ्या अर्थाने कमाई झाली आहे. तब्बल 1400 रुपये जमा झाले आहेत. संपूर्ण चेंडू गिरकी घेतली. फलंदाजाने यावेळेला पावलांचा प्रयास करून हाती आला फक्त निर्धाव चेंडू. वाह, योगेशच्या बाबतीत आपण पाहू शकाल 2 चेंडू फेकले गेले, 1 धाव खर्च झाली आहे. धाव फलक पाहू शकाल 51 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूंमध्ये किती धावा येतील? 9 धावा आल्या तर 60 धावा फलकावरती पाहायला मिळतील. पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू लागलाय यावेळेला अंगाला. चेंडू जातो डिझन मध्ये. 22च्या रूपामध्ये 1 धाव. एका धावेने धाव फलक पुढे. 62 धावा, सॉरी 52 धावा. माफी असावी, मिसअंडरस्टँडिंग. स्कोरिंग आपण पाहू शकाल फलकावरती अर्जित आहेत 52 धावा. 52 कसारा. ती लॉस. सागर दसाडे आणि सागर दसाड्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. नितीन शेलवली आणि मनोहर भोईर यांच्याकडनं आलेले आहेत. तर आपण पाहू शकाल यावेळेला योगेशच्या बाबतीतनं पुन्हा एकदा माध्यमातून पुन्हा एकदा आणि सफल चेंडू पाहायला मिळाला. चेंडू मिडल स्टंपवरून अटॅक करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज मात्र पाहत राहिला चेंडूकडे. यावेळेला फलंदाज बाद होतोय. धावसंख्या मात्र जैसे ते. प्रशांत पवार, बॅट्समन प्रशांत पवार, प्रशांत बांबळे आणि प्रशांत पवार. प्रशांत साठी प्रशांत बांबळे यांच्याकडनं 100 रुपये दिले जातील षटकारासाठी. षटकार मारल्यास धावसंख्या 58च्या घरात जाईल, परंतु आतापर्यंत 52 धावा फलकावरती पाहतोय आपण. 5वं 6वं आणि अंतिम षटक योगेश गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक हाताळलं जात आहे. अप्रतिम षटक. गुड बॅटर्स अँड बेस्ट परफॉर्मन्स गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला पाहू शकाल उडता पंची यॉर्कर चेंडू सफल झाला. फलंदाज 1 सिंगल धाव झाली. सिंगल धावेने मात्र यावेळेला नुकसान होणार नाही वाशाळा संघाचं. एका धावेने धाव फलक कसारा संघाचं. धावसंख्या 53 धावा. इनिंग पहिलं चालू आहे. वाशाळा संघाचं बॅटिंग इनिंग करायचं बाकी आहे. थोड्याच वेळात पेंडी पक्ष ओमसाई उंबरमाळी सेमीफायनलचा थरार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस पाहायला येणार आहे. षटकातला पुढील चेंडू योगेश प्रशांत पवार. हो हो, गुड डिलिव्हरी. चेंडू यावेळेला स्विंग झालाय. मर्यादित गोलंदाजी पाहायला मिळते आणि वेग महत्वाचा आहे यावेळेला. दिशा सुद्धा महत्वाची. षटकाची समाप्ती. धावसंख्या 53 धावा. विकेट आहे का अंपायर? रन घ्यायचंय का नाही? विकेट पण नाही आणि रन सुद्धा नाही. तर डॉट चेंडू आहे. 53 धावा. विजयासाठी 54 धाव्यांची गरज असेल. 36 चेंडू आणि 54 रन्स विन टीम टू वाशाळा. मनोहर शेलवले, मनोहर भोईर आणि
सन्माननीय नितीन शेलवले यांच्याकडनं सिद्धेशसाठी बॅट दिली जाईल. क्या बात आहे. तर मित्रांनो आज आपण पाहू शकला पहिल्या इनिंग मध्ये अफलातून फिल्डिंगच्या माध्यमातून आणि गोलंदाजीच्या माध्यमातून वाशाळा संघाने अवघ्या 53 धावांवरती थांबवलं कसारा संघाला. ज्या संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला त्या संघाला आज इथे थांबवलं जाते. सेमी फायनलचे मॅच पाहतोय मित्रांनो. मला इथे बोलण्याची संधी दिली. मी घेतो इथे एक छोटासा कमर्शियल ब्रेक. तुम्ही मात्र थांबू नका. तुम्ही पाहत राहा वाशाळा प्रीमियर लीग 2022. मी आमंत्रित करतोय पुढील समालोचक. आपण यायचं आहे मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा. धन्यवाद. हॅलो हॅलो. सन्माननीय किसन उपस्थित आहेत. त्यांनी अनुमत व्हायचं आहे यायचं आहे आणि या प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या मेगा फायनलच्या दिवशी आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल. दरम्यान मॅच आपण हॅलो 54 धावांचा घेऊन उतरेल वाशाळा संघ. हॅलो. सन्माननीय प्रवीण दसाडे यांच्याकडनं प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक कॅच घेईल त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. दरम्यान पहिली सेमीफायनल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वाशाळा वर्सेस कसारा या दोन संघांमध्ये. 54 धावांचं आव्हान असेल. थोडस बांधून ठेवलं होतं कसारा संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वाशाळा संघाकडनं. पाहूयात आता फलंदाजीसाठी कशा प्रकारे होते वाशाळा संघाची. 54 धावांचं आव्हान असेल. 36 चेंडू आणि 54 धावांचं आव्हान आहे. हॅलो. चला वाशाला संघ आपले दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजलं गेलंय कसारा संघाचं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाशाला संघाकडून गोलंदाजी मार्गवरती संतोष कसारा संघाकडून सज्ज होतोय. पॉवरप्लेचं पहिलं षटक घेऊन सागर आणि समीर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 54 धावांचं आव्हान घेऊन उतरलेत. स्ट्राईक वरती सज्ज होतोय सागर. नॉन स्ट्राईक वरती समीर. संतोष सज्ज होईल. पॉवरप्लेचा षटकातील पहिला चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज होईल सागर या फलंदाजाला. 54 धावांचं आव्हान आहे. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. पाहूयात कुठला संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. संतोष सज्ज होते गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने. सागर सज्ज होते बॅटिंग स्टंट वरती. पंचांना पार केलाय.
गुडलेदरची चेंडू पडलाय, दिशा दिली टीप मिडविकेटकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थोडंसं प्लंबल होतं आणि त्या प्लंबलच्या अनुषंगाने मात्र चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. चेंडू थेट मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये हातामध्ये गेला होता, मात्र कलेक्शन झालं नाही. थोडंसं प्लंबल पाहायला मिळालंय आणि लगेच मात्र दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला आणि 2 धावा मात्र सहजरित्या इथे पडून पूर्ण झाल्या. दरम्यान धावांचा इथे अकाउंट ओपन होतंय वाशाळा संघाचं 2 या धावांनी एका चेंडूच्या समाप्तीनंतर. षटकातील दुसरा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढले, मात्र क्षेत्ररक्षण या चेंडूवर सुद्धा फ्लंबल पाहायला मिळतंय. दरम्यान फील्ड होईपर्यंत एक धाव पडून पूर्ण झाली. दरम्यान 2 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावफलक 3 या आकड्यावरती वाशाळा संघ. इथे मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते. प्रशांतजी बांबरे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक लावलंय कसाऱ्याच्या गोलंदाजांना. पाहूयात ही संधी मात्र कसाऱ्याचे गोलंदाज उचलतात का. दरम्यान धावफलक थांबवलं गेले ते 3 या आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू घेऊन संतोष रायटम ओव्हर द विकेटने फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. लॉंगॉनला चेंडू खेळली, मात्र चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरनं निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार हॅट्रिक साठी आणि षटकार हॅट्रिक साठी मनोहर भोयर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक वाशाळाच्या फलंदाजांना. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू थोडासा खाली राहिला, गुडलेंदर पडल्यानंतर कव्हरला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कुठली धाव येणार नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान धावफलक थांबलं गेले ते 7 या आकड्यावरती. या पूर्वीच्या चेंडूवरती मात्र एक चौकार आला, कारण की क्षेत्ररक्षक होते, मात्र चेंडूने जास्त उसळी घेतल्याने चेंडू सीमापार गेला होता. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पॉइंटच्या दिशेने सुरेख दिशा दिली आहे. चेंडू वेगानं बॉन्ड लाईन पार करतो, येतोय चौकार. दरम्यान पॉवर प्लेचा इथं पुरेपूर फायदा उचलताना 2 फलंदाज समीर आणि सागरच्या माध्यमातून. दरम्यान एक षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलक वाशाळा संघाचा 11 या आकड्यावरती. दरम्यान पॉवर प्लेचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज किरणच्या माध्यमातून पॉवर प्लेचं हे अंतिम षटक हाताळण्यात येत आहे. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आले प्रशांतजी बांबरे यांच्याकडनं. गोलंदाजांना सुवर्ण संधी हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं रोख कॅश प्राइज. पाहूया आता वाशाळा संघ मात्र विजयाच्या दिशेने आगीकूच करताना. ज्या सरासरीने मात्र धावा यायला हव्यात ती सरासरी मात्र इथे कायम राखली आहे. 54 धावांचं आव्हान आहे. 11 धावा पहिल्या षटकामध्ये लावल्या गेल्यात. पाहूयात किरण षटकातील पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होते राईट ओव्हर द विकेटने हा चेंडू हाताळण्यासाठी. दिशा पाहावी लागेल. निश्चितच लेग स्टंप सोडतोय आणि पंच एक वाईट अवंतर धावेचा इशारा करतायत. चेंडू गुड लेंथवरती पडलाय, मात्र थोडासा लेग स्टंप वरती निघालाय आणि एक अवंतर धावेने धाव संख्या पुढे सरकेल 12 या आकडेवरती. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना किरण पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट ओव्हर द विकेटने. हा चेंडू ऑफ स्टंप असताना दूर ठेवलाय, मात्र वाईडिश पॉइंटला कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बाद होईल.
प्रभाकरच्या रूपाने पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. किरण ज्या भूमिकेसाठी मात्र मैदानामध्ये उतरवलं होतं ती भूमिका मात्र इथे स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू जो विकेट आली होती तो मात्र थोडासा ऑस्ट्रोपासून दूर ठेवला होता, फलंदाजापासून दूर, आणि फलंदाज मात्र कव्हरच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज लागली होती आणि वाईडिश फाइंडला एक सोपा झेल टिपला गेला. कुठलीही चुकी झाली नाही. पुन्हा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालाय गोलंदाज किरण. समीर सज्ज होते स्ट्राईक वरती या चेंडूचा सामना करण्यासाठी. किरण राईट ओव्हर द विकेटने पंचांना पार करतोय. गुडलेंथ वरती चेंडू पडलाय, स्पाईन स्क्वेअरकडे चेंडूला दिशा दिली आहे, चेंडू निघून जात आहे, 1 बॉलच्या रूपानं येत येईल. पंचांचा इशारा, षटकार. आणि या षटकारानंतर मात्र धावफलक जाऊन पोहोचले ते 18 या आकड्यावरती. संघ समाचार घेतला जातोय या चेंडूवरती किरणच्या, आणि समीरने या चेंडूला मात्र फाईन स्क्वेअर लेगच्या वर्ण चेंडूला खेळून काढलं होतं 6 धावांसाठी. दरम्यान धावफलक दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना वाशाळा संघ 1 गडी बाद आणि 18 या आकड्यावरती. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहे. 54 धावांची गरज असताना 18 धावा आतापर्यंत जमवण्यात यश आले वाशाळ्याच्या या फलंदाजांना. पाहूयात समीर सज्ज होईल या पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होतोय किरण. राईट ओव्हर द विकेटने हा चेंडू स्लॉट मध्ये होता, मात्र क्षेत्ररक्षणाला भेदू शकले नाहीत. मिड ऑफच्या चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, कुठलीही धाव येणार नाही. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. षटकार आल्यानंतर मात्र किरण चांगला कमबॅक करताना आपल्या संघासाठी, आणि हेच तर क्रिकेट आहे. षटकार आल्यानंतर मात्र लगेचच निर्धाव चेंडू टाकून दिलाय. पुन्हा एकदा सज्ज होते फलंदाजी स्टान्सवरती समीर. किरण या इथे मात्र फुलटॉस चेंडू कन्वर्ट केला, स्क्वेअर लेगला मात्र मिस टाइम मध्ये. चेंडू गेला डीप स्क्वेअर लेग कडे, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. दुसरी धाव मात्र सफाईने पूर्ण केली गेली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय या 2 फलंदाजांमध्ये. समीर आणि प्रभाकर हे 2 फलंदाज, आणि धावफलक 2 ने पुढे सरकेल 20 या आकड्यावरती. अजूनही 34 धावींची गरज आहे विजयासाठी वाशाळा संघाला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूंचा खेळ, अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पाहूयात 5वा चेंडूचा सामना करण्यासाठी पुन्हा समीर सज्ज झालाय. प्रवीण किरण सज्ज होते गोलंदाजी मार्गावरती. हा मात्र चेंडू लेग वरती, आणि लेग बाईच्या रूपाने मात्र डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव येईल, आणि धावफलक 1 ने पुढे सरकेल 21. बॅटच्या रूपाने बॅटच्या रूपाने ही धाव येते, आणि धावफलक 21 या आकड्यावरती. दुसरा षटकातील हा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये पाहायला गेलं तर 10 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. 1 वाईड 1 षटकार, त्यानंतर 2 धावा आणि 5व्या चेंडूवरती 1 धाव, अशा 10 धावा आतापर्यंत किरण या गोलंदाजाने खर्च केल्या आहेत. षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूयात किरण सज्ज होते राईट ओव्हर द विकेटने. इथे मात्र जबरदस्त डिलिव्हरी, गुड लेंथ वरती पडलाय, थोडीशी उसळी घेतोय, मात्र इथे हा चेंडू मात्र फलंदाजाच्या डोक्यावरती आदळलाय. दरम्यान षटक क्रमांक इथे दुसरं संपलंय. धावफलक थांबलं गेलंय ते वाशाळा संघाचं 21 या आकड्यावरती.
हॅलो चला बिबास नो टीम मीटिंग आपल्याला अजूनही काही सामने खेळवायचे आहेत जरा सहकार्य करायचंय 24 चेंडू 33 धावांची अजूनही गरज विजयासाठी वाशाळा संघाला गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा रोख कॅश प्राइज लावण्यात आलाय नवीन गोलंदाजी मार्ग वरती ज्ञानेश्वरच्या रूपाने पाहतोय आपण ज्ञानेश्वर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय 24 चेंडू आणि 33 धावांची अजूनही गरज आहे विकेट हॅट्रिक साठी दिलीपजी सावंत यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय इथे मात्र शॉर्ट चेंडूला दिशा दिली फाईन लेग कडे चेंडू जातोय शतरक्षकाने अप्रतिम झेल पकडलाय वड घ्यायच्या जबरदस्त शतरक्षक सात ते 8 मीटर रनिंग कव्हर करून मात्र हा झेल टिपलाय सुनील या फलक रोखलं गेले ते 21-21 या आकड्यावरती आवाक्या बाहेरील मात्र हा झेल सुनील या क्षेत्ररक्षकाने टिपलाय अप्रतिम झेल जितकी कौतुक करावं या झेलसाठी तेवढं कमी पडेल अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये कसरा संघाकडून नवीन फलंदाजी मार्ग वरती योगेशच्या माध्यमातून पाहू शकाल आपण चेंडू शॉर्ट ऑफ बॉल चुकीचा चेंडू फेकला होता दिशा सुद्धा चांगली होती मात्र जे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले ते मात्र अप्रतिम होते कडे वळूयात आपण 23 चेंडू 33 धावांची गरज अजूनही विजयासाठी वाशाळा हॅलो ज्ञानेश्वर सज्ज होईल आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे योगेश सज्ज होत आहे फलंदाजी मार्क वरती पाहूया आता 23 चेंडू आणि 33 धावांची गरज ज्ञानेश्वर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने ओव्हर द विकेटने हा चेंडू मात्र स्लोवर डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय सन्मान दिलाय चेंडूला हलक्या हाताने फ्लिक केलाय आणि दरम्यान शॉर्ट थर्डमॅन कडून क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करतील कुठली धाव येणार नाही निर्धाव चेंडूची सांगता होते दरम्यान पाहायला गेलं 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय
पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडूला मिड विकेट आणि स्वेलेकच्या मधून मिसफिल्ड होताना पाहतोय आपण मिड विकेट कडनं चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. चार धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचते ते 25 या आकड्यावरती. महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहायला मिळतोय आपल्याला. ज्ञानेश्वरच्या प्रत्येक विकेटला या षटकामध्ये 200 रुपयाचं रोख व कॅश प्राइज लावलं गेलंय. षटकातील पुढचा चेंडू हा चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न गेलाय मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाही. डीप स्क्वेअरकडे चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक वेगाने इथं चेंडूवरती एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. दरम्यान 1 धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचतंय ते 26 या आकड्यावरती. ज्ञानेश्वरच्या प्रत्येक विकेटला या षटकामध्ये जर विकेट आली तर 201 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय प्रशांतजी भामणे यांच्याकडनं. षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पाहूयात. बिंबार टाकलाय आणि पंच नौसा. या चेंडूवरती कुठलीही बॅट किंवा खेळण्याचा प्रयत्न केला नाही. अदरवाईज जर प्रयत्न झाला असता तर कुठेतरी अजून 1-2 धावा ऍड झाल्या असत्या. दरम्यान एक अवंतर धावफलकामध्ये ऍड होते आणि धावफलक जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती 27. एक गडी मात्र गमावावा लागलाय. सॉरी 2 गडी बादच वाशाळा संघाचे. षटकातील फ्रीटचा चेंडू फुलटॉस चेंडू प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय मात्र काऊ कॉर्नर आणि मिडविकेटच्या मधून चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. अजूनही 23 धावांची अजूनही गरज वाशाळा संघाला. थोडस आव्हान मात्र सोपं करताना ज्ञानेश्वर सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र फलंदाज येथे बाद होईल. अठरा चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. शेवटच्या चेंडूवरती मात्र एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय ज्ञानेश्वरने. 200 रुपयाचा कॅश प्राइज मात्र विकेट लागलं गेलंय ज्ञानेश्वरला. षटक क्रमांक 4 बाबूच्या माध्यमातून हाताळण्यात येईल. 18 चेंडू 23 धावांची गरज आहे. पाहूयात कशा प्रकारे खेळ होतोय मैदानाच्या आतमध्ये वाशाळ्याच्या 2 फलंदाजांकडून. योगेश आणि रवी आता मैदानामध्ये जोडी पाहायला मिळते. योगेश सज्ज होतोय फलंदाजी स्टॉन्स वरती. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगताना कसरा वर्सेस वाशाळा. दिलीपजी सावंत यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. पाहूयात. हा चेंडू ऑफस्टंप पासून लांब ठेवलाय. थोडासा पंच वळतेत आमच्याकडे. वाईटचा इशारा आहे. खूपच चेंडू थोडासा बाहेर निघालाय आणि पंचांनी त्याला दंडित घोषित केलंय. एक अवंतर धाव मात्र धावफलकावरती ऍड होते आणि धावफलक जाऊन पोहोचतील ते 32 या आकड्यावरती. 22 धावांची अजूनही गरज विजयासाठी. योगेश सज्ज होते गोलंदाजी स्टॅन्स वरती. हा चेंडूला सुरेख ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं फ्लंबल होतंय आणि त्या फ्लंबलच्या माध्यमातून मात्र वेगानं 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक थोडासा चेंडू कलेक्शन करताना मात्र थोडासा फ्लंबल दाखवलाय आणि त्या अनुषंगाने मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. दरम्यान धावफलक 2 ने पुढे सरकेल 34 या आकड्यावरती. 16 चेंडू 20 धावांची अजूनही गरज. फटका चांगला आहे. डीप मिड विकेटच्या वरना लुक अट डिस्टन्स अँड लुक अ हाईट येतोय. VPL क्रॅकिंग षटकार.
काही सुरेख फटका सजवला गेला आहे डिप मिड विकेटच्या मधून 6 धावांसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होते गोलंदाज राईट मोर विकेटने इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू स्क्वेअर लेग कडे जातोय पाहूयात किती धावा येतील क्षेत्ररक्षक इथे मात्र चांगली क्षेत्ररक्षण एकच धावावरती समाधान मानावं लागतंय आणि धावफलक 1 ने पुढे सरकेल 41 या आकड्यावरती मनोहरजी भोईर यांच्याकडनं या षटकारासाठी योगेशने जो षटकार मारला होता मिड विकेटच्या वर त्या षटकारासाठी 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज जमा झालाय काय फटका होता दरम्यान षटका दिलं चेंडू टाकून झालेत 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय धावफलक 41 या आकड्यावरती बाळू पुन्हा सज्ज होते गोलंदाजी मार्ग वरती राईट ओव्हर द विकेटने फटका हवेमध्ये आहे स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का मात्र क्षेत्ररक्षकाला बेदोरी चेंडू जातोय मॅक्सिमम 6 धावांसाठी रवीच्या या षटकार मनोहरजी भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलाय इथे मध्ये फुलटॉस चेंडू काऊ करण्याच्या रेंज मधून चेंडू जाईल वेगानं 4 धावांसाठी व्हाट वेडिंग रवी धावफलक जाऊन पोहोचेल ते 51 या आकड्यावरती 3 धावांची अजूनही गरज यानंतर होणार सामना पेंढरी विपक्ष उंबरमाळी 2 कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये यायचंय चेंडूला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने दिशा दिली आहे आणि पंच इशारा करतील आमच्यापर्यंत चेंडू जातोय सीमापार चौकार आणि विजय होतोय वाशाळा संघ